हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम 2024मधील पेपर क्रमांक 1मधील गणितावर आधारित काही प्रश्नांची स्पष्टीकरण पाहणार आहे. इथे पहिला प्रश्न आहे, 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्य किती? इथे तुम्हाला गणित मध्य म्हणजे सरासरी इथे तुम्हाला शोधायचे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 26. एक्सप्लेनेशन, तर इथे सरासरी फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, n इंटू ब्रॅकेट n+1/2n. तर इथे काय करायचं आहे, n आणि हे n कॅन्सल होईल, तर जे रिमेनिंग असेल ते आहे n+1/n. तर इथे n ची व्हॅल्यू काय 51 आहे, ती व्हॅल्यू इथे ठेवा. 1 + 51/2 विच इज इक्वल टू 52/2 अँड देन डिवाइड बाय 2, देन फायनल आन्सर इज 26. दिस इज द करेक्ट ऑप्शन. सेकंड क्वेश्चन बघा, जर 10⁻m या संख्येने 1 ते 151 या पूर्णांक संख्येच्या गुणाकाराने निशेष भाग जातो, तर m ची मोठ्यात मोठी किंमत किती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी 13. या प्रश्नाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. पुढील प्रश्न पहा, तिसरा प्रश्न, दिलेल्या x इज इक्वल टू, इथे एक संख्या दिली आहे, y ची एक व्हॅल्यू दिली आहे आणि z ची पण इथे तुम्हाला एक किंमत दिली आहे. तर या तिन्ही किंमतीपैकी कोणत्या संख्येस 18ने निशेष भाग जातो? तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, या संख्येला 18ने भाग जातो का y इज इक्वल टू या संख्येने, का z इज इक्वल टू या संख्येला 18ने भाग जातो का, हे तुम्हाला चेक करायचं आहे. इथे तुम्हाला 18ने भाग जाण्यासाठी 18ची कसोटी माहीत असावी लागेल. 18ची कसोटी म्हणजे काय, तर 2 आणि 9ने जर भाग जात असेल तर त्याला 18नेही भाग जातो. तर इथे तुम्हाला इथे काय करायचं आहे, जर 2ने भाग जाण्यासाठी इथे एकक स्थानी सम नंबर इवन नंबर असायला पाहिजे, पण इथे इवन नंबर नाही आहे, इथे विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. तर इथे तुम्हाला या संख्येला 2ने भाग जात नाही. जर 2ने भाग जात नाही म्हणजे 18नेही या संख्येला भाग जात नाही. आता पुढची संख्या बघा, y इज इक्वल टू, तर इथे काय आहे, शेवटी एकक स्थानी 8 आहे आणि इथे पण 8 आहे. आणि जर तुम्ही इथे सर्व संख्येची बेरीज केली तर त्या संख्येला 9ने जर भाग जात असेल तर 18नेही त्या संख्येला भाग जातो. म्हणजे काय, इथे या संख्येची बेरीज करा आणि या संख्येचीही बेरीज करा. तर 9ने जर भाग जात असेल तर त्याला 18नेही भाग जातो. आणि इथे एकक स्थानी 8 आणि इथे पण 8 आहे, म्हणजे हे इवन आहे, म्हणजे याला 2नेही भाग जातो. 2 आणि 9ने जर भाग जात असेल तर 18ने निशेष भाग जातो. म्हणून याचा करेक्ट ऑप्शन आहे y आणि z फक्त. 2 and 9. 2 divides if unit place is even. 9 divides if total addition is divided by 9. पुढील प्रश्न पहा, 5वा प्रश्न, एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत. जर x इंटू n ही संख्या त्या जंगलातील n व्या वर्षातील हरणाची संख्या दर्शवते व इथे एक फॉर्म्युला दिला आहे, x इंटू n इज इक्वल टू 3/2 x इंटू ब्रॅकेट n-1 वेअर n इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी असेल, तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती? तर तुम्हाला 5व्या वर्षातील त्या हरणांची जंगलातील संख्या किती आहे, 5व्या वर्षामध्ये तुम्हाला इथे फाइंड करायची आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करावा लागेल. तर पहा, इथे n ची व्हॅल्यू काय 1, 2, 3 असं तुम्हाला इथे दिली आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी 486. याचं स्पष्टीकरण आहे, फर्स्ट टाइम काय इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला, इथे 64 इंटू 3/2 याचं कॅल्क्युलेशन असेल 96. सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्या वर्षी, तर इथे काय करायचं आहे, दुसऱ्या वर्षी ही संख्या घ्यायची 96 गुणिले 3/2 आणि याचं कॅल्क्युलेशन येणार आहे 144. तिसऱ्या वर्षी काय करायचं आहे, 144 इंटू 3/2 याचं कॅल्क्युलेशन येईल 216. आणि चौथ्या वर्षी 216 गुणिले 3/2 बरोबर 324. आणि 5व्या वर्षी 324 गुणिले 324 गुणिले 3/2 विच इज इक्वल टू 486. तर हे या प्रकारे याचं उत्तर फाइंड करायचं आहे.